चढले ते घरी वरती आला ना खाली चांगला निंग घामत जांभला बघ किती पडल्या हवा. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर गाईज खूप दिवसातून आज आपला ब्लॉग येतोय कारण की आता ऍडमिशन वगैरे चालू आहे कॉलेजचं, तर त्यामुळे बनवायला टाइम नाही भेटत आहे. तर आज खूप भारी ब्लॉग होणार आहे, तर येईपर्यंत नक्की राहा कारण आम्ही चाललोय खोपोलीला गंगागिरीमध्ये माठावर दर्शन घ्यायला. तर चला, जो कोण नवीन असेल आणि त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मग चला भेटू पुढे. तर गाईज आता आम्ही निघालोय खोपोलीला जायला. रिक्षा बसला मग तशी आपले मांडी व्हिडिओ बनले याला एकाचा पैसे नाही द्यायचं, फक्त याला सिंगल द्यावं. हा बसेल ना यार, बसेल ना सिंगल. चला मग बघू आता स्टेशनला उतरल्या. ट्रेन कितीची आहे का? 9:09ची सुटली, 9:56ची आता सुटली. बघू मग जाऊ आता ट्रेन पकडू लगेच भेटू पटापट. चला मग भेटू. बघा कसं ट्रेन मध्ये काढा एकटे एकटे घातल्या दोघात देतच ना आम्हाला काय बघ. खाल्ला त्याला पण नाही दिला. अरे तो तोंड या करते, तो तोंड या करते. अरे एखाद असेल तर एवढा आहे पैसे द्यायचंच ना. आता आम्ही कुठं आहोत? वांगणी स्टेशनला अजून पोहोचलो नाही तिकडे. नको दे त्याला, खाऊ दे ना, खाऊ दे याला. वांगणी स्टेशनला होत आम्ही. पोहोचू थोडं. किती टाइम लागेल? चेक करायला टाइम लागेल जरा, चेक करायला. पैसा गाला ट्रेन मध्ये बसतो. आजच कुरकुरा बिरकुरा खाला अरे टसका लागला. आता विरुनी चेक केलं बोलते 11:30 करेक्ट ना? करेक्ट. बघू कशी बघता ना, कधी बघितलंच ना वाटतं. स्कोरचे स्नॅप लवर आहे का? नाद आहे का? नाद नाही होय, काम करायला लागतेच ना आमची. चांगल्या दिसत स्टेशन. तर गाईज आता आम्ही उतरला. कुठे उतरला ग? कलसदरी का? पलसदरी. आणि आम्ही तिथं उतरला. आता चालला चालत जरा. आणि जांभला बघ किती पडल्या हवा. नाद बेकार आहे जरा. सगळी चालला आता. फोटो बिटो काढू, आरामात निघू, मस्त फिरू, एन्जॉय. नंतर फिरायला भेटणार. चला मग असंच आपला ब्लॉग एन्जॉय करत राहा. आज आपला यश भाई आलेला आहे ना. यश भाई बोल काहीतरी जरा एकदम लाईन. काय बोलायचं? काय आणि आमचं जरा दिवस रात्र काम करायला लागतं ना, मग झोपायला लागतो जरा आम्हाला. म्हणून जरा बिझी असतो आम्ही जरा सध्या. पोचला मोठाकडे हा पाणीवर पोचलो जरा आलो. चला मस्त आहे की आता जवळ झालंय जरा. आणि अजून खोपोलीला जायचे इकडे गंगागिरीला. आता इकडं पोचलं समोर आहे बघा. इथला व्ह्यू बघा कसा आहे, एकदम भारी. आता आला सामसू मोठे एकदम मजा येते. चला भेटू मंदिरात. मित्रांनो हे बघा किती भारी आहे. तर काय आता आम्ही आलो इथं डॅम आहे कुठला तरी पलसदरीला. तिथं आला बघायला. बघू दे बरं किती वंट. आता आला तो बघून जाता. दम लागला सरता आता.
जागा जरा मस्त आहे. बाबा लय मोठा आहे रे, मोठा आहे रस. जागा पण रास मोठी आहे. हे म्हणजे पेरण्यासारखं आहे ना रे विरू, भारी आहे. मंदिरात व्हिडिओ पण काढायला भेटते, मनाई होती तिथं काढणे. म्हणून काढताना आता जेवढा दाखवलं तेवढा दाखवता तुम्हाला. हे बघ रास मोठा आहे ना. पण आले काय माहित पाणी बिनी पडते का नाही. आता फोटो काढू आता जरा मस्त पैकी, लगेच निघू गंगागिरीला. चला मग घाईत आम्ही आलतो इथं स्टेशनवर आलो आणि बस होती. कितीची होती का बस? सॉरी बस ट्रेन कितीची होती? मी चालू कितीची होती? हा ट्रेन आता ही 12ची होती तिथनं. 12 वाजलं किती मग काय आली नाही अजून ट्रेन. वैतागाला येतात बसून बसून कोणच नसतो. ते आई झोपले, आईला गाडी देऊ का? आईने ऐकला होतं. बघू ट्रेन कधी येते तसं लगेच निघू आणि जाऊ. वैताग आली रास आता इथं नसले असल्या. हे बघ असं दिवस चालल्यानं आमचं. चला मग भेटू पुढच्या स्टेशनवर. ट्रेन आले, रास टाइम झाला आहे. 20 मिनिटं लागली याला निश्चित. गर्दी आहे रे, मनातला गर्दी नसेल, गर्दी रास. बेकार हो. पटापट करू आणि जाऊ खोपोलीला. 3 स्टॉप आहे. चला मग गाईज आता आम्ही पोहोचलोय श्री वीरेश्वर मंदिरला. चपला काढा रे इथं. हो आता चला आतमध्ये जाऊ. कसं आहे भारी आहे रे, गार वाटते अरे. कोणत्याही प्रकारचे मूर्ती ठेवू नये. चला मग आता बघू. फोटो नाही काढावं सांगलं, असं दर्शन घेऊन लगे माठावर जाऊ. आता आम्ही पोचलो खोपोली आणि आता आम्ही चालत चाललो. आणखी रिक्षान किती 1.5 किलोमीटर आहे ना. रिक्षा पोचलो असतो लवकर, पैसे वाचवा. 1 किलोमीटर. मग आता आम्ही चालत जाऊ आणि येताना रिक्षा येऊ. तर दाखवतो आता तिथं पोचल्यावर. बघू कसं आहे, फर्स्ट टाइम चाललोय, काय एक्सपिरियन्स असणार आहे ते तुम्हाला पण दाखवू आम्ही. मग चला भेटू. आणि आता चाललेली आपली मंडळी सर्व. चला मग बघू. सुंदर असा व्ह्यू बघायला भेटते तुम्हाला. आणि मीच भाई आम्ही फायर वाटतं जरा एकदम प्रोफेशनल. भाई गॉगल बिगल घेऊन आले बोलला तर नाद नाही मग भाईचा. आणि एक डॉन येतो पालते. आता त्याला काय बोलू मी, ते बोलते जाऊ दे. मग बोललो जाऊ दे. काका चढले ते घरी वरती आला ना खाली. चांगला निंग गामत आवडते रे. मी नातेवाईक येत ना तुझे असं दे रे. चला मग भेटू लवकर. पुढे जाऊ फटाफट चालत. चला मग आतमधला व्ह्यू बघा काहीच किती भारी आहे. तर गाईज आता आम्ही आलतो आतमध्ये. पण इथं कसं आहे, तिकडं जो मेन आहे ना पुलावर मेन व्हिडिओ काढून देत नाही. वॉचमॅन ओरडतात तिथं. म्हणून आता जरा सध्या तर गार्डन वगैरे मध्ये देतात काढून, ते इथंच काढता फोटोशूट करू. तिथं बघू कशी तरी एक क्लिप घेतले गपचूप. चला मग. तर गाईज आता मी आलोय घरी आणि आम्हाला घरी पोहोचायला 7:30 वाजले. आणि खूप कंटाळा आलता. ट्रेनमध्ये गर्दी पण भरपूर होती. तर आम्ही आलो 7ला. आमची बस आली आणि आता आम्ही पोहोचलो घरी. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि असंच सपोर्ट करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि भरभरून प्रेम द्या. तर चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.